आपल्यामध्ये येऊन आपल्या शरीरामध्ये ते भिनतं. तर ते कसं, तर हे माऊली इतकं छान आपल्या ओळीतनं समजावून सांगतात आहे, की जेव्हा तुम्हाला या संसारातील संसार या समजता सगळ्या संसारामध्ये ही जे हा जो संसार आहे, ही जी माया आहे, ही अनिश्चित आहे. ही प्रत्येक क्षणी बदलणारी आहे, ही खोटी आहे माया. हे ज्यावेळेस याचं ज्ञान तुमच्या ठिकाणी परिपूर्ण अंतःकरणामध्ये रुजून जाईल आणि त्या अंतःकरणामध्ये ज्ञान जेव्हा तुमच्यामध्ये रुजेल आणि तुम्ही त्याप्रमाणे वागाल, तुम्हाला हा संसार मिथ्या आहे, खोटा आहे हे जेव्हा कळेल, तेव्हा वैराग्य आपोआप तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही. वैराग्य आपोआप तुम्हाला प्राप्त होईल असं माऊली म्हणतात. म्हणून माऊलींनी हे समजावून सांगण्यासाठी की संसार कसा आहे, तर तो क्षणभंगूर कसा आहे, नुसतं सांगून हे समजणार आहे का? नाही. तर आधी संसाराची क्षणभंगूरता सांगितलेली आहे, की तो कसा बदलत आहे क्षणाक्षणाला. नंतर त्याचं मिथ्यात्व, की हा मायेने कसा लिप्त आहे, कसा खोटा आहे, हे सांगितलेलं आहे. आणि ज्या साधकाला, ज्या भक्ताला याचं ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, ज्याचं अंतःकरण या आत्मज्ञानाने परिपूर्ण असतं, त्यालाच हे वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्य प्राप्त झालं की तो या संसारातून अलिप्त होऊन मोक्षापर्यंत पोहोचतो. हे माऊलींनी या 15व्या अध्यायामध्ये उदाहरणासहित समजावून सांगितलेलं आहे. भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला 20 श्लोकांमध्ये हा सगळा अध्याय समजावून सांगितलेला आहे. कारण भगवंतासमोरचा जो अर्जुन आहे तो ज्ञानी आहे, तसंच विद्वान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भगवंताचा आवडता शिष्य आहे. पण माऊलींसमोरचा जो जो अर्जुन आहे, तो आध्यात्मिक ज्ञानाविषयी त्याच्या मनामध्ये गोंधळ आहे. त्याला खरं अध्यात्म काय आहे, मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग त्याला दिसत नाही आहे. मग त्याला हे समजावणं सांगण्यासाठी हा अध्याय, जो आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे, आध्यात्मिक ज्ञान उपनिषदाचं सार यात भगवंतानी जे एकाच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ते माऊलींनी 599 ओव्यांमधनं प्रत्येक साधकाला, भक्ताला सहज समजावून घेता येईल असं निरनिराळ्या उदाहरणांमधनं, व्यवहारातल्या उदाहरणांमधनं, उपमांमधनं, रूपकांमधनं सहज समजावून सांगितलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर समजावून सांगितलेलं आहे की माऊलींची ही अपेक्षा आहे की मी जेव्हा जे तत्वज्ञान किंवा जे ज्ञान मी माझ्या भक्तांना, साधकांना, माझ्या समोर जो अर्जुनरूपी भक्त बसला आहे त्याला सांगताना त्याला कुठल्याही इतर ग्रंथाची, इतर कुठल्याही आध्यात्मिक ज्ञानाची गरज भासू नये, यातूनच त्याला त्याचा मोक्षाचा मार्ग सहज सापडावा, ही जी इच्छा आहे ती माऊलींनी या 599 ओव्यांमधनं व्यक्त केलेली आहे. आणि यानंतर मग माऊली 15व्या अध्यायाच्या मुख्य विषयाला सुरुवात करतात. ते आपण उद्या बघू. नमस्कार. ज्ञानेश्वर महाराज की जय.